सोमवारी शिवमुठीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला मात्र जेवायला उष्ट, नेसायला जाडं-भरडं, राहायला गुराख्याचं बेड दिलं जात. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला ही राणी गेली. नागकन्या, देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई कुठं जाता? महादेवाच्या देवळी जातो. शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? ती राणी बोलली, भ्राताराची भक्ती होते. इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलबाळ होतात. नावडती माणसं आवडती होतात. त्या राजकन्या बोलल्या, वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची? कोण? मी राजाची सून. असं ती म्हणाली. तुमच्याबरोबर येते. त्याचबरोबर देवळात गेली. देवकन्या नागकन्या वसावसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो वसावसता? त्या म्हणाल्या, आम्ही शिवमुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं त्या सांगू लागल्या. चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा असे म्हणत माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा. सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असे म्हणत तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपवास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टपाष्ट पानं दिली. ते तिनं गाईला दिलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जवाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. तिनं पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. यांना काटे कुठे पुष्कळ लागले. त्यांना नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. स्वयंभू महादेवाची पिंड झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंध फुलं वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नंदा जावा, भ्रातारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. पागोटं देवळी राहिलं म्हणून देवाकडे आणायला गेला. तो तिथे एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंड आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटा आहे. तेव्हा त्यानं सुनेला विचारलं, हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली. त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.